नमस्कार, कविता's क्राफ्ट कॉर्नर मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आजच्या भागात आपण हे छानसे पेन्सिल पाउच कसे बनवायचे हे पाहणार आहे। एकदम इझी आहेत हे बनवायला, फक्त डबल क्रोशेचं विणकाम आपल्याला इथे करायचं आहे आणि याच्या आतमध्ये मी रेडीमेड जे कॅनव्हासचे पाउच मिळतात ते अटॅच केलेले आहेत। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये लाइनिंग सुद्धा करून घेऊ शकता। तर या ठिकाणी मी अशा पद्धतीचे कॅनव्हास पाउच आतमध्ये जॉइन केलेले आहेत। तर आपण सुरुवात करूया हे पाउच विणायला। या ठिकाणी मी ऑलरेडी 3 कलर मध्ये हे पाउच तयार केलेले आहेत। आता आणखी एक स्काय ब्लू कलर मध्ये मी सेम असाच पाउच विणून दाखवणार आहे। तर या ठिकाणी मी सॉफ्ट मिल्क कॉटनची 5 प्लाय वूल वापरत आहे। इथे 5 प्लाय लोकर वापरत असेल तरीही मी या ठिकाणी 3.25 mm चा क्रोशे हुक वापरणार आहे, कारण मला याची विण एकदम घट्ट हवी आहे। तर सर्वप्रथम आपण या स्काय ब्लू कलरच्या लोकरीची स्लिप नॉट घालायची आणि यानंतर एकूण 45 चेन्स आपल्याला इथे विणायचे आहेत। अशा प्रकारे मी इथे एकूण 45 चेन्स विणून घेतलेले आहेत। यानंतर आता पहिल्या 3 चेन स्किप करून चौथ्या चेन मध्ये आपल्याला डबल क्रोशे विणायचे। तर एकूण 2 डबल क्रोशे मी इथे चौथ्या चेन मध्ये विणून घेते। यानंतर आता आपल्याला प्रत्येक चेन मध्ये 1 डबल क्रोशे असं शेवटची चेन येईपर्यंत विणायचं आहे। अशा पद्धतीने मी शेवटपर्यंत एक डबल क्रोशे विणून घेते। आता शेवटच्या चेन मध्ये आपल्याला एकूण 3 डबल क्रोशे विणायचे आहेत। अशा प्रकारे आपली चेनची एक साइड विणून कंप्लीट झालेली आहे। आता आपल्याला दुसऱ्या साइडला विणकाम कंटिन्यू करायचंय। तर त्यासाठी आपण जी शेवटची चेन विणली त्याच्या पुढच्या चेन मध्ये पुन्हा 1 डबल क्रोशे विणायचे आणि असंच आपल्याला 1 डबल क्रोशेचं विणकाम कंटिन्यू करत जायचंय। इथे आता मी शेवटपर्यंत डबल क्रोशेचं विणकाम केलेलं आहे। आता सुरुवातीच्या ज्या स्किप केलेल्या पहिल्या 3 चेन होत्या
त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच घालणार आहे। अशा प्रकारे आपली पहिली लाईन इथे विणून कंप्लीट झालेली आहे। आता दुसऱ्या लाईन पासून आपल्याला फक्त डबल क्रोशेचं विणकाम करायचं आहे। नेहमीप्रमाणे सुरुवातीला 3 चेन विणायचे आणि पुढच्या प्रत्येक स्टिच मध्ये आपल्याला एक डबल क्रोशे विणत जायचे। अशा पद्धतीने या लाईनसाठी पूर्णपणे मी प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे असं विणकाम करून घेणार आहे आणि नेहमीप्रमाणे सुरुवातीच्या ज्या 3 चेन आपण विणल्यात त्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचे। तर अशा पद्धतीने दुसरी लाईन मी इथे कंप्लीट करून घेते। या ठिकाणी माझी दुसरी लाईन विणून कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता विणकाम अशा पद्धतीने आतल्या साईडला टर्न होते, त्यामुळे आता इथे आपल्याला सरळ एका रेषेत असंच विणकाम करत जायचं आहे। तर इथे जशी आपण दुसरी लाईन विणली त्याच पद्धतीने एकूण आणखी 12 लाईन मी या ठिकाणी विणून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी हाईट आहे ती मिळून जाईल। तर सुरुवातीच्या 2 लाईन आणि नंतरच्या 12 लाईन अशा एकूण 14 लाईन आपल्याला विणायच्या आहेत आणि त्या झाल्यानंतर आपल्याला ही जी बॉर्डर आहे ती विणायची आहे। तर या ठिकाणी या 12 लाईन मी पहिले कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूया। या ठिकाणी माझ्या एकूण 14 लाईन विणून कंप्लीट झालेल्या आहेत। आता 15व्या लाईनसाठी आपल्याला एक चेन आणि एक स्लिप स्टिच असं विणकाम करत जायचंय। तर सर्वप्रथम मी एक चेन विणते आणि पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे। पुन्हा एक चेन विणायचे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच, एक चेन, नेक्स्ट स्टिच मध्ये स्लिप स्टिच। अशा पद्धतीने या 15व्या लाईन साठी आपल्याला शेवटपर्यंत हा पॅटर्न विणत जायचा आहे। अशा प्रकारे आपली 15वी लाईन इथे विणून कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान अशी बॉर्डर इथे आपल्याला मिळते। आता इथे स्लिप स्टिच घालून मी ही लाईन क्लोज करून घेते। आता यानंतर आपल्याला चेन्स विणायचे आहेत, पण त्या विणत असताना नॉर्मली जशा आपण विणतो तशा न विणता आपल्याला वेगळ्या पद्धतीने चेन्स विणायचे आहेत। तर या ठिकाणी मी एक चेन घालून थोडी लोकर चेन विणण्यासाठी बाजूला काढून घेणार आहे। आता यानंतर हा जो लूप आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला एका साइडला डबल वूल मिळते आणि दुसऱ्या साइडला सिंगल वूल मिळते। तर ही सिंगल वूल जी आहे मी थोडीशी जास्त ठेवलेली आहे,
कारण ॲक्च्युअल चेनचं विणकाम आपल्याला या सिंगल वूलने करायचं आहे आणि ही चेन विणत असताना आपण डबल वूलमध्ये पकडणार आहे फक्त। तर सर्वप्रथम आपण हा जो 15व्या लाईनचा बेस आहे तिथे सिंगल वूलची स्लिप स्टिच घालायची किंवा फक्त आपण अशा पद्धतीने हे ओढून घेऊ शकतो। आता यानंतर ही जी डबल वूल आहे ती अशा पद्धतीने हुकवर टाकायची आणि चेन विणायची, पुन्हा हुकवर टाकायची, चेन विणायची। तर अशा पद्धतीने एकदम सोपं असं विणकाम आहे, फक्त दिसायला कन्फ्युजिंग दिसू शकतं। डबल स्टँड हुकवर टाकलंय आणि एक चेन विणली। तर ही नॉर्मल चेन पेक्षा थोडीशी जाड दिसते आणि विणकामाला एकदम 3D लुक आल्यासारखा दिसतो, त्यामुळे हे विणकाम एकदम छान उठून दिसतं। तर या ठिकाणी एकूण 50 चेन्स मी इथे विणून घेतलेले आहेत। आता यानंतर आपल्याला तिन्ही लोकरीचे जे स्टँड्स आहेत ते एकत्र पकडायचे आहेत आणि पुन्हा आपण 15व्या लाईनच्या बेसमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने हे 3 स्ट्रँड्स ओढून स्लिप स्टिच घालणार आहे। यानंतर एक चेन विणायची आणि तिन्ही स्टँड्स अशा पद्धतीने इथे ओढून घ्यायचे। यानंतर एक्स्ट्राची लोकर मी इथे कट करणार आहे। तर अशा पद्धतीने आपली पर्स आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपण एक बेल्ट इथे तयार केलेला आहे। आता यानंतर आपल्याला डोळे कसे विणायचे ते पाहायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी काळी स्काय ब्ल्यू कलरची आणि त्यानंतर व्हाईट कलरची लोकर वापरणार आहे। इथे आपल्याला हाफ डबल क्रोशेचं विणकाम करायचं आहे। सर्वप्रथम मॅजिक रिंग घालायचे, 2 लूप मधून अशा पद्धतीने तिसरा लूप ओढायचा आहे आणि 2 चेन विणायचे। यानंतर या 2 लूप मध्ये मी एकूण 7 हाफ डबल क्रोशे विणणार आहे। सुरुवातीच्या 2 चेन आणि त्यानंतरचे 7 हाफ डबल क्रोशे असे एकूण आपल्याला 8 हाफ डबल क्रोशे मिळतात। यानंतर लूप आहे तो क्लोज करण्यासाठी आपण जे ओपन एंड आहे ते अशा पद्धतीने ओढायचं आहे। यामध्ये दुसऱ्या चेनला स्लिप स्टिच घालायचं आहे आणि एक चेन विणून ही लोकर कट करायची आहे।
यानंतर पुढचे 2 राऊंड आपल्याला स्काय ब्ल्यू कलरचे करायचे आहेत. पुन्हा इथे लोकर जोडून घ्यायचे. दोन चेन विणायचे आणि आता सेम स्टिच मध्ये मी आणखी एक हाफ डबल क्रोशे विणते. आता पुढच्या 7 स्टिचेस मध्ये पुन्हा आपल्याला 2 हाफ डबल क्रोशेचे सेट विणायचे आहेत. एकूण 8 वेळा इथे आपले 2 हाफ डबल क्रोशेचे सेट कंप्लीट होतात. आता हा राऊंड क्लोज करण्यासाठी मी स्लिप स्टिच घालते. यानंतर तिसऱ्या राऊंड साठी मी 2 चेन विणणार आहे आणि आता नेक्स्ट स्टिच मध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे विणायचे. पुढच्या स्टिच मध्ये 1 हाफ डबल क्रोशे आणि त्यानंतरच्या स्टिच मध्ये 2 हाफ डबल क्रोशेचा सेट. हा जो पॅटर्न आहे तो पुढे आपण 7 वेळा रिपीट करणार आहे. एका स्टिच मध्ये 1 हाफ डबल क्रोशे आणि नेक्स्ट स्टिच मध्ये 2 हाफ डबल क्रोशे. एकूण आपल्याला 8 वेळा हा पॅटर्न मिळतोय या राऊंड साठी सुद्धा. यानंतर पुन्हा हा राऊंड क्लोज करण्यासाठी मी स्लिप स्टिच घालते आणि यानंतर 1 चेन विणून आपल्याला ही लोकर कट करून घ्यायची. आता चौथा आणि 5वा राऊंड आपल्याला व्हाईट कलरच्या लोकरीने विणायचे. त्यासाठी इथे मी व्हाईट कलरची लोकर जोडून घेते. लगेचच आपल्याला 2 चेन विणायचे. यानंतर पुढच्या एका स्टिच मध्ये आपण 1 हाफ डबल क्रोशे विणणार आहे आणि यानंतरच्या स्टिच मध्ये 2 हाफ डबल क्रोशेचा सेट. तर चौथ्या राऊंड साठी आपल्याला हा पॅटर्न रिपीट करायचा आहे. पहिल्या 2 स्टिचेस मध्ये प्रत्येकी 1 हाफ डबल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिच मध्ये 2 हाफ डबल क्रोशेचा सेट. हा पॅटर्न आपल्याला इथे 8 वेळा रिपीट होतोय. पहिल्या एका स्टिच मध्ये 1 हाफ डबल क्रोशे, दुसऱ्या स्टिच मध्ये 1 हाफ डबल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिच मध्ये 2 हाफ डबल क्रोशेचा सेट. तर अशा पद्धतीने हा पॅटर्न या राऊंड साठी मी 8 वेळा रिपीट करून घेते. इथे मी शेवटपर्यंत विणकाम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला चौथा राऊंड क्लोज करण्यासाठी स्लिप स्टिच घालायचं आहे.
यानंतर लगेचच 2 चेन विणून आपण 5वा राऊंड सुरू करतोय। यासाठी पहिल्या 2 स्टिचेस मध्ये आपण एक हाफ डबल क्रोशे विणणार आहे आणि यानंतरच्या स्टिच मध्ये 2 हाफ डबल क्रोशेचा सेट। तर इथे सुरुवातीच्या 2 चेन आपण हाफ डबल क्रोशे काउंट करतोय। तर 5व्या राऊंड साठी आपल्याला पॅटर्न असा मिळणार आहे। पहिल्या 3 स्टिचेस मध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे आणि चौथ्या स्टिच मध्ये 2 हाफ डबल क्रोशेचा सेट। तर हा पॅटर्न सुद्धा आपल्याला इथे 8 वेळा रिपीट करायचा आहे। पहिल्या 3 स्टिचेस मध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे आणि यानंतर चौथ्या स्टिच मध्ये 2 हाफ डबल क्रोशेचा सेट। अशा पद्धतीने हा 5वा राऊंड इथे मी विणून कंप्लीट करून घेतो। या ठिकाणी माझं विणकाम शेवटपर्यंत कंप्लीट झालेलं आहे। आता आपल्याला स्लिप स्टिच घालून हा 5वा राऊंड क्लोज करून घ्यायचा आहे। यानंतर एक चेन विणायची आणि शिवण्यासाठी थोडी लोकर शिल्लक ठेवून आपण इथेही कट करून घेणार आहे। तर इथे एक डोळा मी तयार करून घेतलाय। याच पद्धतीने दुसरा डोळा मी ऑलरेडी तयार करून ठेवला होता। आता हे दोन्ही मी याला अटॅच करून घेणार आहे। यानंतर आपला शेवटचा पार्ट शिल्लक आहे, तो म्हणजे बीक बनवायचा। तर त्यासाठी इथे मी पिवळ्या कलरची लोकर वापरत आहे। याची पहिली आपली स्लिप नॉट विणून घ्यायची आणि यानंतर 3 चेन विणायचे आणि आता पहिल्या चेन मध्ये मी 2 हाफ डबल क्रोशे विणणार आहे। आता दुसरी लाईन विणायची, त्यासाठी सुरुवातीला 2 चेन, यानंतर पहिल्या स्टिच मध्ये एक हाफ डबल क्रोशे, दुसऱ्या स्टिच मध्ये एक हाफ डबल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिच मध्ये 2 हाफ डबल क्रोशे। इथे आपली दुसरी लाईन विणून कंप्लीट झाली। तिसऱ्या लाईन साठी पुन्हा मी 2 चेन विणणार आहे। इथे सुद्धा पहिल्या स्टिच मध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशे विणायचा आहे। पुन्हा पुढच्या 2 स्टिचेस मध्ये एक हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या स्टिच मध्ये 2 हाफ डबल क्रोशेचा सेट। बेसिकली आपण पहिल्या आणि शेवटच्या स्टिचेस मध्ये 2 हाफ डबल क्रोशेचे सेट घालतोय, दोन्ही साइडनी स्टिचेस इन्क्रीज करण्यासाठी। आता चौथ्या लाईन साठी पुन्हा 2 चेन, पहिल्या स्टिच मध्ये एक हाफ डबल क्रोशे, इथे आपला 2 हाफ डबल क्रोशेचा सेट तयार झाला। पुढच्या 4 स्टिचेस मध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या स्टिच मध्ये पुन्हा 2 हाफ डबल क्रोशेचा सेट विणायचा। आता शेवटची लाईन विणायची, 2 चेन, एक हाफ डबल क्रोशे, पुन्हा प्रत्येक स्टिच मध्ये एक हाफ डबल क्रोशे विणत जायचे। आणि शेवटच्या स्टिच मध्ये 2 हाफ डबल क्रोशेचा सेट विणायचा। यानंतर एक चेन विणून
थोडीशी लोकर शिवण्यासाठी शिल्लक ठेवायची आणि कट करून घ्यायची। तर अशा प्रकारे इथे आपण एक ट्रायंगल शेप बनवलेला आहे। आता हा इथे आपल्याला 2 डोळ्यांच्या मध्ये अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। तर ही बीक आणि आपली ही कॅनव्हासची पर्स हे दोन्ही मी आता सुई धाग्याने यामध्ये जोडून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट मी इथे जोडून घेते आणि त्यानंतर आपली पर्स कशी दिसते ते आपण पाहूयात। तर या ठिकाणी मी पूर्ण स्टिचिंगचा पार्ट कंप्लीट करून घेतलेला आहे। हा जो पाऊच आहे तो मी आत काळ्या थ्रेडने स्टिच केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असं स्टिचिंग इथे झालेलं आहे आणि हा छानसा क्यूट पेन्सिल पाऊच इथे तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी वेगवेगळ्या कलरचे हे पाउचेस तयार केलेले आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशन सोबत।